नमस्कार. कृषी सारथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण, जर तुम्हाला शेती आणि बाजाराबद्दल अशीच सखोल माहिती हवी असेल तर आपल्या कृषी सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, तर या जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारात काहीतरी अजबच घडलंय. ज्या तेजीची आपण सगळे मार्चमध्ये वाट बघत होतो ती अचानक 2 महिने आधीच कशी काय आली? या अनपेक्षित बदलाने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय. चला, आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे की अरे, बाजारात अचानक एवढी तेजी आली कुठून? तर चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि याचं उत्तर शोधूया. आता गंमत बघा. तज्ज्ञांचा अंदाज होता की मार्च महिन्यापर्यंत सोयाबीनला साधारणपणे 5800 रुपयांचा भाव मिळेल. पण झालं काय? जानेवारी महिना संपायच्या आतच भाव 5900 रुपयांच्या वर पोचला. म्हणजे जे व्हायचं होतं ते वेळेच्या खूप आधी झालं आणि अपेक्षेपेक्षा जास्तच झालं. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात थोडं खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की ही अनपेक्षित तेजी वेळेच्या आधी का आणि कशी आली. एका बाजार विश्लेषकाने अगदी बरोबर म्हटलंय की बाजारातील जे मूळ घटक आहेत, म्हणजे मागणी पुरवठा, यात फारसा काही बदल झाला नव्हता. पण तरीही ही भाववाढ अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आली. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या अनपेक्षित तेजीने मोठमोठ्या विश्लेषकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का दिलाय. तर मग आता आपण एका गुप्तहेरासारखा या रहस्याचा तपास करूया. आमच्या विश्लेषणात या अनपेक्षित तेजीमागे 3 मुख्य कारणं, म्हणजे 3 महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा आहे महागडी आयात. हो, परदेशातून जे आपण खाद्यतेल आयात करतो त्याच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या बाजारावर झाला आहे. हे असं झालं, डॉलर जो आधी 89च्या घडात होता तो थेट 92वर पोहोचला. आता याचा परिणाम काय झाला? तर परदेशातून येणारं सोयाबीन तेल आपल्याला तब्बल 3 ते 4% महाग पडू लागलं. साहजिकच बाहेरून तेल घेणं परवडेना असं झालं आणि आपल्या देशातल्या सोयाबीनची मागणी एकदम वाढली. आता बघूया दुसरा सुगावा, आणि तो आहे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत आलेला एक मोठा अडथळा. झालं असं की ब्राझीलमधनं आपल्या देशात सोयाबीन तेलाची जी मोठी जहाजे येणार होती ती ऐनवेळी रद्द झाली आणि याचा परिणाम म्हणून भारतात येणाऱ्या आयातीच्या तेलात अचानक मोठी घट झाली, म्हणजे एक प्रकारचा तुटवडा निर्माण झाला. आणि आता तिसरा आणि शेवटचा सुगावा. पहिल्या 2 कारणांमुळे झालं काय की आपल्या स्थानिक बाजारात एक वेगळीच धांदल उडाली. तर बघा, गणित अगदी सोपं आहे. परदेशातून तेल येणं कमी झालं, त्यामुळे आपल्या देशातल्या तेल कंपन्या आणि प्लांट्सनी काय केलं? त्यांनी आपला मोर्चा थेट शेतकऱ्यांकडे वळवला आणि देशांतर्गत सोयाबीन खरेदीसाठी एकच गर्दी केली. आणि मग काय, मागणी वाढली की भाव वाढणारच. या सगळ्या घडामोडींमुळे बाजाराचं सगळं गणितच बदलून गेलं आहे. चला तर मग पाहूया की या बदललेल्या परिस्थितीनुसार आता सोयाबीनचं नवीन लक्ष्य काय असू शकतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तज्ज्ञांच्या मते मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सोयाबीनचा भाव आता 6400 रुपयांचा टप्पा सहज गाठू शकतो. हा आकडा सध्याच्या परिस्थितीचं अगदी अचूक विश्लेषण दाखवतो. पण थांबा, इथे एक साहजिक प्रश्न मनात येतो. जर अमेरिकेतून स्वस्त सोयाबीनची आयात सुरू झाली तर ह्या भावांचं काय होईल? ही एक मोठी चिंता आहे, नाही का? पण इथे एक दिलासा देणारी गोष्ट आहे. विश्लेषकांना असं वाटतंय की सध्या तरी अमेरिकेतून स्वस्त सोयाबीन आयातीचा धोका खूप कमी आहे. याचं कारण म्हणजे सरकार आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी अमेरिकन मालावरचं आयात शुल्क हटवण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. चला तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांनी मार्च महिन्यासाठी काय धोरण ठेवायला हवं ते पाहूया. तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. ते म्हणतात, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत थांबा. 6400 रुपयांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवा, पण जास्त लोभ करू नका. भाव त्या पातळीवर पोहोचला की आपला माल विकून टाका. तर मग आपल्यासाठी कृती योजना काय आहे? 1. आत्ता माल विकायची घाई करू नका, माल रोखून धरा. 2. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत भावावर लक्ष ठेवा. आणि 3. जसा भाव 6400च्या जवळ पोहोचेल तसा आपला माल विकून नफा पदरात पाडून घ्या. थोडक्यात काय, तर हे 3 शब्द लक्षात ठेवा: संयम, योग्य धोरण आणि मग नफा. हेच या बदललेल्या बाजाराचं साधं सोपं गणित आहे. तर हे होती सोयाबीन बाजारातील जानेवारी महिन्याची संपूर्ण कहाणी आणि पुढची दिशा. आशा आहे की हे विश्लेषण आपल्या नक्कीच कामी येईल. बाजारातील अशाच सखोल आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या कृषी सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.
धन्यवाद.